मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात येतोय। बीकेसीत अदानी समूहाच्या इमारतीजवळ पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। धारावी टी जंक्शन पासून या मोर्चाला सुरुवात होईल। बीकेसीच्या फटाका मैदानापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। तर बीकेसीच्या सेबी कार्यालयाबाहेर उद्धव ठाकरे छोटेखानी सभा घेणार असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। धारावी टी जंक्शन परिसरामध्ये नेमका कसा माहोल आहे, कशी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, या सगळ्याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। आपण पाहतोय की धारावी टी जंक्शन पासून ते अदानी कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे। याकरिता आपण पाहिलं होतं की जवळपास 2 ते 3 दिवसापासून मुंबई पोलिसांकडून परवानगी जी आहे ती या मोर्चाकरिता देण्यात आली नव्हती, पण काल रात्री उशिराने परवानगी देण्यात आलेली आहे। सध्या मी त्याच टी जंक्शनवरती उभी आहे जिथून हा मोर्चा सुरू होणार आहे। सध्या आपण पाहिलं तर संपूर्ण धारावी परिसरामध्ये आणि मुंबईच्या इतर भागांमध्ये या मोर्चा संदर्भात ठिकठिकाणी बॅनर्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। सोबतच कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे। पाहू शकतो की 300च्या वर पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। यासोबतच आपण पाहू शकतो की राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, सोबतच दंगल नियंत्रण पथक आणि महाराष्ट्र गृहरक्षक दंगल, सोबतच महाराष्ट्र सुरक्षा रक्षक अशा मिळून सगळेच वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते प्रत्येक रिजन मधनं या ठिकाणी उपस्थित असणार आहे। खरं पाहायला गेलं तर धारावी ते बीकेसी मैदानापर्यंत हा मोर्चा असणार आहे आणि याकरिताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। एकूणच आपण पाहिलं तर अदानी कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे, पण त्यापूर्वीच आपण पाहू शकतो की ठिकठिकाणी पासून ते पीकेसी पर्यंत ठिकठिकाणी पोलिसांचा जो आहे तो तैनात असल्याचं आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।